विद्यार्थी मित्रो, आपण पेपर नंबर 10 मधील राज्यघटनावाद या संदर्भात चर्चा करत होतो. त्यातला पुढचा भाग जो आहे तो इंग्लंडमधील राज्यघटनावाद या टॉपिकमध्ये प्रामुख्याने इंग्लंडमधील असलेल्या राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तिथल्या साधारणतः राज्यघटनेचा विकास कसा झालेला आहे, त्या राज्यघटनेचं स्वरूप काय आहे, त्याशिवाय ब्रिटिश राज्यघटनेची उगमस्थानं कोणती आहेत, अनेक ब्रिटिश राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत, या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करावी लागणार आहे. खरं तर संसदीय लोकशाहीची जननी म्हणून इंग्लंडला सारं जग ओळखतं. इंग्लंडला ग्रेट ब्रिटन, युनायटेड किंगडम या नावानेही ओळखलं जातं. तसेच या देशाचं एक ऐतिहासिक असं स्थान जगामध्ये प्रसिद्ध आहे. एक जुनी राजकीय व्यवस्था, राजकीय व्यवहाराची पद्धत याच देशानं सगळ्या जगाला दाखवून दिलेली आहे. आपल्या राज्यघटनेवर, भारतीय राज्यघटनेवर ब्रिटिश राज्यघटनेचा फार मोठा प्रभाव आहे. आपण जी संसदीय शासन पद्धत स्वीकारलेली आहे, लोकशाही शासन पद्धत जी मान्य केलेली आहे, या संदर्भात ज्या तरतुदी घटनेमध्ये, संविधानामध्ये आपण केलेल्या आहेत, त्या सर्वांच्यावर ब्रिटिश राज्यघटनेचा फार मोठा प्रभाव आहे. अर्थात ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्षे आपल्या देशावर साम्राज्य, राजकीय साम्राज्य निर्माण केलेलं होतं. संघर्ष करून, युद्ध करून आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. आणि 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केल्यामुळं बऱ्याच अंशी आपल्या राजकीय प्रक्रियेवर, आपल्या राजकीय घडामोडीवर, आपल्या राजकीय ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्याच्यावर या इंग्लंडच्या राज्यघटनेचा फार मोठा प्रभाव आहे. हे आपल्याला नाकारता येत नाही. तरी परंतु आपल्या देशातील असलेली आर्थिक, सामाजिक, राजकीय जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसारच आपण त्यांचा जेवढा म्हणून आपल्याला प्रभाव स्वीकारता येईल तेवढा स्वीकारलेला आहे. अंधानुकरण करून आपण त्यांचं आहे तसं सगळं स्वीकारलेलं नाही, हे पहिल्यांदा ध्यानात ठेवलं पाहिजे. साधारणतः या देशामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या 4 बेटांनी मिळून हे युनायटेड किंगडम देश निर्माण झालेला आहे. युरोप खंडाच्या वायव्य दिशेला हा इंग्लंड देश आहे. इंग्लंड हा तसा पाहिला तर देश औद्योगिक प्रधान आहे. जवळजवळ 97% लोक इथले उद्योगधंदे आणि व्यापार क्षेत्रात कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. इंग्लंडला आदर्श आणि चांगली संसदीय शासन पद्धत, लोकशाही शासन पद्धत ही लाभलेली आहे किंवा त्यांनी ती स्वीकारलेली आहे. सुरुवातीला तिथं राजेशाही होती. 12व्या शतकापर्यंत तिथं अनियंत्रित राजेशाही होती आणि पुढे नियंत्रित राजेशाही अस्तित्वात आली आणि त्याचबरोबर जनतेचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालं. जनतेचं सार्वभौमत्व म्हणजे काय, तर जनतेला कोणत्याही पद्धतीनं स्वतंत्र राहण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यावर कोणताही अंकुश नाही. स्वयंभू स्वतंत्र असणारी तिथली जनता आहे आणि म्हणून जनतेचं सार्वभौमत्व हे तिथं झालेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात जनतेनं त्याच आधारावर तिथं प्रतिनिधींचं राज्य सुरू केलेलं आहे. इंग्लंडच्या लोकशाहीचा विकास हा गेल्या 700 वर्षात झालेला आपल्याला दिसून येतो. विकेंद्रीकरण,
समाजवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद, समाजवाद, उदारमतवाद, स्थानिक स्वराज्य संस्था, सत्तेचं विकेंद्रीकरण अशा अनेक गोष्टी या इंग्लंडनं आपल्या राजकीय व्यवहारामध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये स्वीकारलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांनी केवळ स्वतःच ते अनुभवलेलं नाही, तर संपूर्ण जगाला त्यांनी याची शिकवण दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे तिथला असलेला समाजवाद, तिथं असलेला उदारमतवाद किंवा लोकशाहीची जी काही तत्वमूल्य आहेत ती संपूर्ण जगाला या इंग्लंडनं दिलेली आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. आता प्रातिनिधिक संसदीय शासन पद्धत जी आहे आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना जी आहे ही जगाला खऱ्या अर्थानं इंग्लंडनंच दिलेलं एक महत्त्वाचं लेणं देणं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. साधारणतः याच पार्श्वभूमीवर इंग्लंडची राज्यघटना ही डेव्हलप झालेली, विकसित झालेली आपल्याला दिसून येतं. साधारणतः इंग्लंडच्या राज्यघटनेचं जर स्वरूप जर बघितलं आपण तर ते स्वरूप आपल्याला या वेगवेगळ्या कारणानं विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. इंग्लंडची राज्यघटना ही प्रामुख्याने अलिखित स्वरूपाची आहे. अलिखित या दृष्टिकोनातून आहे की तिथं अमुक एवढ्या कलमांची, अमुक एवढ्या पानाची अशी सेपरेट आपल्याला राज्यघटना दाखवता येत नाही. 14 शतकांची परंपरा लाभलेली ही सर्वात जुनी राज्यघटना म्हणून ओळखली जाते. राजकीय व विधिनियामक अनुभवातून निर्माण झालेले जे नियम आहेत, संकेत आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्यांचा एक समुच्चय म्हणजे ब्रिटिश राज्यघटना असं म्हणावं लागेल. अर्थात ब्रिटिश राज्यघटना ही घटना समितीकडून किंवा परिषदेकडून एका विशिष्ट वेळी निर्माण झालेली नाही. ती उत्क्रांतीवादी पद्धतीनं म्हणजे ऐतिहासिक वेगवेगळ्या घडामोडी आणि वेगवेगळ्या आधारावर डेव्हलप झालेली अशी एक राज्यघटना आहे. अनेक शतकांच्या परंपरेतून ब्रिटिश राज्यघटना थोडक्यात विकसित झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. राजकीय संकेत, प्रथा, परंपरा, रूढी आणि पार्लमेंटने केलेले वेळोवेळी जे काही कायदे आहेत ते कायदे, त्याचबरोबर न्यायालयानं दिलेले जे काही निर्णय आहेत आणि जनतेनं वेळोवेळी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यातून वेगवेगळ्या सनद या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सनद म्हणजेच ब्रिटिश राज्यघटना असं म्हणायला काय हरकत नाही. ब्रिटिश राज्यघटना ही बहुतांशी अलिखित आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. अर्थात काही लिखित भागही आहे, तोही आपल्याला डावलता येत नाही. उदाहरणार्थ मॅग्ना चार्टा, त्याच्यानंतर बिल ऑफ राईट्स, पिटिशन ऑफ राईट अशा काही सनद आहेत. त्या सनद हा इंग्लंडच्या राज्यघटनेचा एक अविभाज्य घटक आहे असंही म्हणावं लागतं. तरी परंतु तिथं अनेक रूढी, संकेत, परंपरा या गोष्टी तिथल्या राज्यघटनेत समाविष्ट झालेल्या आहेत. जेव्हा लोकांचं स्वातंत्र्य आणि हक्क धोक्यात येतं तेव्हा राज्यघटनेचाच आधार इंग्लंडमध्ये घेतला जातो आणि ब्रिटिश राज्यघटना ही अनेक शतकातील अन्यायाच्या विरुद्ध संघर्षातून विकास पावलेली अशी राज्यघटना ओळखली जाते, म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. प्रोफेसर डायसी याने ब्रिटिश राज्यघटना जरी विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली असली तरी तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की तिथलं शासन आणि जनता यांच्या परस्परांच्या सामंजस्यावर तिची उभारणी झालेली आहे असं मत व्यक्त केलेलं आहे. लॉर्ड ब्राईस या विचारवंतांना असं म्हटलेलं आहे की इंग्लंडची राज्यघटना म्हणजे लिखित आणि अलिखित नियम, कायदेपंडित, मुत्सद्दी, शासनकर्ते, राज्यकर्ते यांच्या वेगवेगळ्या रूढी, प्रथा, परंपरा, संकेत, श्रद्धा आणि न्यायालयीन निर्णयाचा तो एक समुच्चय आहे असं लॉर्ड ब्राईस यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं.
साधारणतः इंग्लंडच्या राजकीय इतिहासाचा जर विकासक्रम जर बघितला तर ही राज्यघटना उत्क्रांत पद्धतीनं तयार झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे शतकानुशतके विकास पावत आलेली अशी एक राज्यघटना म्हणून त्याच्याकडं पाहावं लागतं. कारण अनेक रूढी, प्रथा, परंपरा, संकेत, श्रद्धा आणि न्यायालयीन निर्णय यांचं एक मिश्र प्रवाह इतिहासाच्या काळात त्यांनी स्वीकारलेलं दिसून येतं. जवळजवळ 20व्या शतकात या राज्यघटनेनं एक आपलं स्वतःचं एक वेगळं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं आपल्याला जाणवतं. इंग्लंडच्या राज्यघटनेचा प्रवाह हा तसा पाहिला तर अनेक लहान मोठ्या अशा प्रवाहांनी बांधलेला आहे. त्यामध्ये विविध घटक की ज्या घटकांचा राज्यघटनेवर परिणाम झालेला आहे त्या घटकांतला महत्त्वाचा भाग कोणता तर ऐतिहासिक कागदपत्र, संसद निर्मित जे काही कायदे आहेत ते कायदे, न्यायालयीन निर्णय, सामान्य जे विधिनियम आहेत ते आणि मान्यवर विचारवंतांची समीक्षा, लिखाण हे जे काही आहे याचाही समावेश या ब्रिटनच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय तर इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित आहे. त्याचबरोबर या अलिखित भागात अत्यंत महत्त्वाचं काय असेल तर संकेत, रूढी, परंपरा यांचा समावेश आणि त्यामुळं ही राज्यघटना अधिक अलिखित आणि त्याचबरोबर ती एक वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप झालेली, उत्क्रांतीवादी पद्धतीनं डेव्हलप झालेली अशी एक राज्यघटना आहे असंच म्हणावं लागेल. या राज्यघटनेची उगमस्थानं म्हणून जर आपण काही विचार करायचा झाला तर त्यातले ऐतिहासिक जे काही प्रलेख आहेत ते प्रलेख किंवा कागदपत्र ही इंग्लंडची उगमस्थानातली एक महत्त्वाची, इंग्लंडच्या राज्यघटनेच्या उगमस्थानाची एक महत्त्वाची बाब मानावी लागेल. आणि संसदेनं वेळोवेळी बहाल केलेल्या ज्या काय सनदा आहेत किंवा तहनामे आहेत, करार आहेत यांचा समावेश या ऐतिहासिक प्रलेखामध्ये होतो. राजा आणि प्रजा यांच्या वेळोवेळी त्यांच्यामध्ये जे काही करार झाले त्या करारांचा समावेश ब्रिटनच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला करावा लागेल. मग त्यातूनच काही महत्त्वाचे जे काही कायदे आहेत किंवा महत्त्वाचे जे काही दस्तऐवज आहेत हे आजही टिकून असलेले आपल्याला दिसून येतात. अनियंत्रित सार्वभौम राजाकडून सार्वभौम सत्ता व अधिकार पार्लमेंटकडे आणि प्रजेकडे आलेले आपल्याला यातूनच दिसून येतात. साधारणतः ही प्रक्रिया 13व्या शतकापासून चालू असलेले आपल्याला दिसते. म्हणजे 1215चा मॅग्ना चार्टा, पिटिशन ऑफ राईट 1228, बिल ऑफ राईट्स 1689, ॲक्ट ऑफ सेटलमेंट 1701, ॲक्ट ऑफ युनियन विथ स्कॉटलंड 1700, ॲक्ट ऑफ युनियन विथ आयर्लंड इत्यादी सनद ज्या काय आहेत या लिखित असलेल्या किंवा ऐतिहासिक कागदपत्र म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल हा भारतीय या ब्रिटिश राज्यघटनेचा एक महत्त्वाचा उगमस्थानाचा स्रोत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. साधारणतः ब्रिटिश राज्यघटनेचं स्वरूप हे निश्चित करण्यासाठी ही जी काही आज्ञापत्र आहेत किंवा या ज्या काही संज्ञा आहेत या सनद या अत्यंत उपयुक्त ठरलेल्या आहेत असंच म्हणावं लागतं. त्याच्यानंतर ब्रिटनच्या राज्यघटनेचं दुसरं उगमस्थान काय असेल तर संसद निर्मित कायदे जे आहेत, पार्लमेंटने वेळोवेळी जे काही कायदे केलेले आहेत ते कायदे हे इंग्लंडच्या राज्यघटनेचे महत्त्वाचे स्रोत मानावे लागतात. राजा आणि प्रजा यांच्या संघर्षातून पुढं पार्लमेंट हे सार्वभौम म्हणजे सर्वश्रेष्ठ की जिच्यावर कुणाचाही अंकुश नाही अशी सार्वभौम असलेली संसद ही बनलेली आहे. वेळोवेळी संसदेनं जे काही कायदे केलेले आहेत ते कायदे आणि त्या कायद्यांचा लिखित भाग हा घटनेचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आवश्यकतेनुसार पार्लमेंटने अनेक महत्त्वाचे अधिनियम कायदे मंजूर करून घेतलेले आहेत. त्यातले महत्त्वाचे काही कायदे मी तुम्हाला सांगतो. त्यातला एक पहिला
बंदी प्रत्यक्षीकरणाचा कायदा, ऍक्ट ऑफ सेटलमेंटचा कायदा, रिफॉर्म ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, न्यायालयासंबंधीचे अधिनियम, मताधिकार, प्रतिनिधित्वाचे अधिकार, असे अनेक वेगवेगळे जे काही कायदे, अगदी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा सुद्धा तिथल्या संसदेनं निर्माण केलेला आहे. संसदेनं तिथल्या पार्लमेंटनं मंजूर केलेले जे काही वेगवेगळे विधेयकं आहेत किंवा कायदे आहेत, हा तिथल्या राज्यघटनेचा एक उगमस्थानाचा महत्वाचा स्रोत मानावा लागतो. आणि यातूनच त्यांच्या लोकशाहीचं एक शांततामय आणि सनदशीर मार्गानं विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा जो स्रोत आहे तो म्हणजे न्यायालयीन निर्णय. इंग्लंडमधील न्यायालयानं वेळोवेळी जे दिलेले निर्णय आहेत आणि विधिनियमाचा एक विशिष्ट असा अर्थ लावलेला आहे, त्या न्यायालयीन निर्णयाचा जो भाग आहे किंवा तो जो काय आशय आहे तो ब्रिटिश राज्यघटनेचा एक अविभाज्य घटक मानला जातो. आणि यातूनच इंग्लंडच्या राज्यघटनेचा विकास झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. उदाहरणार्थ विलिकस प्रकरण जे आहे, त्या विलिकस प्रकरणात निनावी वॉरंट काढणं बेकायदेशीर आहे, हा जो एक निर्णय न्यायालयानं दिलेला आहे तो एक कायदा म्हणून आज त्याच्याकडे पाहिलं जातं. हॉवेल खटल्यात न्यायाधीशाचं स्वातंत्र्य सुरक्षित करण्यावर भर दिलेला आहे. बुशेल खटल्यात ज्युरीचं स्वातंत्र्य निश्चित करण्यात आलेलं आहे. अशा अनेक जे काही न्यायालयीन निर्णय आहेत, हे निर्णय हा ब्रिटिश राज्यघटनेचा एक महत्वाचा विस्तार करण्यातला एक स्रोत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. प्रोफेसर डायसी यांनी ब्रिटिश राज्यघटना ही न्यायालयीन निर्णयातून निर्माण झालेली आहे असं बऱ्याच वेळेला त्यांनी उद्गार काढलेलेही आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर सामान्य कायदा हा सुद्धा ब्रिटिश राज्यघटनेचा एक उगमस्थानाचा महत्वाचा स्रोत मानावा लागतो. सामान्य कायदे म्हणजे असे नियम की जे राजाने किंवा संसदेने निर्माण केलेले नसतात, तर सामान्य कायदे अलिखित आहेत आणि ते अलिखित म्हणजेच रूढी, प्रथा, परंपरा यातून त्यांचा विकास झालेला असतो. अशा या कायद्यांचा सुद्धा समावेश आपल्याला ब्रिटनच्या उगमस्थानामध्ये करावा लागेल. त्याच्यानंतर मान्यवरांनी ज्या काही टीका टिप्पणी केलेल्या आहेत, अनेक विचारवंतांनी जे काही लिखाण केलेलं आहे, समीक्षा केलेली आहे, तो सुद्धा इंग्लंडच्या राज्यघटनेचा एक उगमस्थानाचा महत्वाचा भाग मानावा लागतो. इंग्लंडमधील काही विचारवंतांनी, घटना तज्ज्ञांनी, कायदे पंडितांनी राज्यघटनेबाबत आणि त्यांच्या तरतुदीबाबत जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, ज्या काही समीक्षा केलेल्या आहेत, टीका केलेल्या आहेत, त्याचाही समावेश ब्रिटिश राज्यघटनेमध्ये केला जातो. यामध्ये प्रामुख्याने एम्स यांनी लॉ अँड कस्टम्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर मे यांचा पार्लमेंटरी प्रॅक्टिस, प्रोफेसर डायसी यांचा लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन, असे अनेक ज्या काही गोष्टी आहेत, बेजहॉट यांचा द इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन, असे जे काही वेगवेगळे कायद्याच्या संदर्भातले त्यांनी टीकात्मक विवेचन केलेलं आहे, ते विवेचन हे या इंग्लंडच्या राज्यघटनेचा एक अविभाज्य घटकच मानावा लागतो. आणि अत्यंत महत्वाचं उगमस्थान काय, तर तिथल्या राजकीय प्रथा, संकेत आणि रूढी. ब्रिटिश राज्यघटनेत राजकीय प्रथेला आणि संकेताला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. या प्रथा आणि परंपरा अलिखित जरी असल्या तर त्या शासनाशी निगडीत आहेत. आज सुद्धा त्यांना महत्वाचं स्थान आहे. किंबहुना त्याच आधारावर आज सुद्धा अनेक राजकीय प्रक्रिया या इंग्लंडच्या राज्यकारभारामध्ये होत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून त्यांना कायदेशीर दर्जा प्राप्त झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. साधारणतः इत्यादी काही महत्वाचे घटक हे इंग्लंडच्या राज्यघटनेचे उगमस्थान म्हणून ओळखले जातात. थँक्यू.